जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. तिला आपली काळजी आहे म्हणून तिने ठरवलंय की ती कॅनडाला शिक्षणासाठी नाही जाणार. ऍक्च्युली भारती, मला ना शिक्षण वगैरे बोरिंग वाटायला लागलंय. व्हॉट? तू खोटं बोलतेस. ते लोक इतकं सगळं माझ्यासाठी का करतायत? हिला तर प्रत्येक गोष्टीत संशय येतो. अगं वेडे, जरा समजून तर घे. डॅडी इंडियाला जायचं का बोलतायत? ते तर मला स्वित्झर्लंडला पाठवणार होते ना. पण मग अचानक हे इंडिया. तुम्ही माझ्या बरोबर थट्टा केलीत. खोटं सांगितलं मला की तुम्ही मला स्वित्झर्लंडला पाठवणार आहात. हे काय बडबडतेस? आणि हे काय लावलंयस? स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड. मी तर अगोदरच मनाई केली होती. तू तिला सांगितलं नाहीस? अहो मी सांगणारच होते. याचा अर्थ मॉम, तुला माहित होतं सगळं की डॅड मला स्वित्झर्लंडला नाही पाठवणार आहेत. आणि मी समजत होते की ते मला प्रेमाने राजी खुशी स्वित्झर्लंडला पाठवत आहे. का दाखवलीत मला ही स्वप्न? का त्या एन्व्हलप मध्ये माझे स्वित्झर्लंडचे पेपर ठेवलेत? का? मी कुठे ठेवले? मी तर त्या एन्व्हलप मध्ये आपल्या इंडियाला जाण्याच्या प्लॅनच्या बाबतीतले पेपर ठेवले होते. तुम्ही नाही ठेवले तर मग कोणी ठेवले? डॅड, तुम्ही कोणत्या एन्व्हलपला पॉइंट आउट करून सांगितलं? कारण त्यात तर माझ्या स्टडी टूरला जाण्याविषयीचे फॉर्म होते. काय? तुम्ही तर त्याच एन्व्हलपला पाहून हो म्हणालात. मला वाटलं की तुम्ही मला परमिशन देऊन टाकलीत. तुम्ही दोघं मला बोलण्याची संधी द्याल? तुम्ही दोघंही एकमेकांना सरप्राईज देणार होता, परंतु तुम्हाला माहित आहे तुम्हा दोघांपेक्षा जास्त उत्सुकता आजही नव्हती की तुम्ही एकमेकांना काय सरप्राईज देणार आहात ते जाणून घ्यायचं होतं तिला. म्हणून डॅडीनी रूम मध्ये जाण्यापूर्वी त्या तिथे गेल्या होत्या. त्यांना कळलं की यांचा प्लॅन इंडिया जायचा आहे आणि तू स्वित्झर्लंड जाण्याचे स्वप्न पाहत होतीस. तिला कोणत्याही परिस्थितीत भारतीला नाराज होऊ द्यायचे नव्हते. तिला हवं होतं की तुम्ही समजून घ्यावं की भारतीचे स्वप्न काय आहे ते. म्हणून त्यांनी दोन्ही एन्व्हलप मधून पेपर काढून अदलाबदली केली. काय? कारण तिला वाटत होतं की आपण एक वेळ एक नजर त्या पेपरवर फिरवावी. पण तुम्ही पण नाही पाहिलं आणि काय? आईंनी हे सगळं केलं? पण का म्हणून? आता माझ्या लक्षात आलं की डॅडींनी माझे पेपर पाहिलेच नाही
पण मी समजत होते की जो डॅडींचा प्लॅन आहे तोच प्लॅन माझा आहे. आईने हे काय केलं? असो, आता हा सगळा घोटाळा इथेच संपून टाका आणि आपल्या डोक्यात फक्त एकच गोष्ट पक्की करा की आपण सर्व इंडियात चाललो. समजलं? इंडिया? तुम्ही असा कसा इंडिया जाण्याचा डिसिजन घेऊ शकता, ते पण आम्हाला न विचारता? आमची पण स्वतःची काही स्वप्न आहेत, आमचं करिअर आहे. तुम्हाला काहीही अधिकार नाही. तुम्ही आमच्या आयुष्याचे निर्णय असे नाही घेऊ शकत. येस डॅड, भारती बरोबर बोलते. कृष्णा, तू काही नाही बोलणार. आणि भारती, से सॉरी टू युअर डॅड. तुम्ही यांच्याशी अशा प्रकारे नाही बोलू शकत. से सॉरी टू हिम. सॉरी डॅड. पण आय मीन इट. याच गोष्टीचं तर दुःख आहे की यू मीन इट. वा, मुलं मला विचारतायत की आमच्या मुलांवर काय हक्क आहे. मग लिसन, तुम्ही मला नाही सांगणार की माझा काय हक्क आहे. हे मी तुम्हाला सांगणार की माझा तुमच्यावर काय हक्क आहे. तुम्ही नाराज होऊ नका ना. मी बोलते ना भारतीशी. या विषयावर कोणीही बोलणार नाही, काही बोलणं होणार नाही. मला माझा हक्क माहित आहे आणि माझ्या निर्णयाच्या विरुद्ध या घरामध्ये कोणीही जाणार नाही. म्हणूनच भलाई यातच आहे की तुम्ही सर्वांनी आनंदाने इंडियात जाण्यासाठी आपलं सामान पॅक करावं. आपण सगळे इंडियात चाललोत अँड दॅट इज फाईन. डॅड, तू तरी समजू शकतोस ना. कुठल्या विचारात गरकाय सोडी. तू उत्तर नाही दिलंस. काय निर्णय घेतलास तू? काय विचार केलास लग्नाच्या बाबतीत? हे बघ, जर तू म्हणत असशील तर मोहनीशच्या आईला फोन करून सांगते. नाही मम्मी, मला विचार करायला वेळ हवाय. यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? हे बघ बेटा, मुलगा खूप चांगला आहे, घराणंही चांगलं आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लग्नानंतर तुला अगं शिकवायलाही तयार आहेत ते. आणखीन काय हवं? हेच तर मम्मी, हीच गोष्ट मला कळत नाहीये की ते लोक माझ्यासाठी इतकं सगळं का करतायत. कारण माझी मुलगी लाखात एक आहे. तुला माहितीये, तुझे पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात. जर ते तुला शिक्षणासाठी कॅनडाला नाही पाठवू शकले ना,
ते स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्रत्येक वेळी स्वतःला दोषी मानतील. अगं वेडे, तू समजून घे, आज तुझे दोन्ही हात तुपात आहेत. एकतर तू लग्न करून एवढ्या मोठ्या घराण्याची सून होणार आहेस, आणि दुसरं की लग्नानंतर तू आपलं शिक्षणही पूर्ण करू शकशील. आणखीन काय हवं आपल्याला? तुला माहितीये, जर तुझ्या लग्नाचं हे एकदा का ठरलं ना, तर तुझ्या आई वडिलांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. बस एवढं समज की एका क्षणात त्यांच्या झोळीत जगातली सर्व सुख पडतील. हा, बघ बाळा, आता जास्त विचार नको करूस. बस तू हो म्हण. हा, समजलं. तुझा आमच्यावर विश्वास नाहीये ना, मग वाग आपल्या मनासारखं, कर आपली मनमानी. मतलबी सारी नाती त्यांना जपायाचे आहे. हा काळ चुकीचा असो तरी चालवायाचे आहे. तू बोल पण कोण समजेल का? तू सहन कर कोण समजेल का? जोवर ही गुंतागुंती तोवर ही शिक्षा परीक्षा, ही परीक्षा. भारती, किती वेळ असं चुपचाप बसून अश्रू ढाळत बसशील? ते आपले डॅड आहेत. याचा अर्थ असा नाही की ते आपल्या आयुष्याचा निर्णय त्यांच्या मर्जीनुसार करणार. आणि जर असाच निर्णय घ्यायचा होता तर पहिले तुला स्वित्झर्लंडला जाण्यासाठी होकार दिलाच का? त्यांनी कधी हो म्हटलंच नव्हतं. ते तर फक्त मिसअंडरस्टँडिंग होतं. तरी मला वाटलंच. डॅड कधीपासून आपल्याला परवानगी द्यायला लागले आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी? हद्द झाली. आता तर हे घर एखादं पिंजऱ्यासारखं वाटू लागलंय, जिथे कैदेत आहोत आपण. डोंट टॉक लाईक दिस कृष्णा. ही इज आवर डॅड अँड ही लव्हज अस. बस त्यांचे विचार आपल्या विचारांपेक्षा जरा डिफरंट आहेत. आता आपण त्यांना कसं समजावणार की आमची स्वप्न खूप वेगळी आहेत, आमचे स्वतःचे विचार आहेत. आम्हाला हे माहित असतं की आमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. बस आम्हाला फ्रीडम हवंय आमचं आयुष्य जगण्यासाठी. चल आता जाऊन बोलूया त्यांच्याशी आणि सांगूया की आम्ही इंडियाला जायला तयार नाही आहोत. आणि विचारू की ते आपले डॅड आहेत की शत्रू. चल चल भारती. नो 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 कृष्णा. का? कारण तू आता रागात आहेस आणि तू त्यांच्याशी आता नीट नाही बोलणार. तू नाही, मी बोलेन त्यांच्याशी. ठीक आहे, तू जा आणि जाऊन विचार त्यांना
की का आपले शत्रू होत चाललेत ते. ही मुलं आपल्याला त्यांचा शत्रू समजायला लागली आहेत. मला कल्पना आहे ना, तुम्ही जो पण निर्णय घ्याल त्याच्यात या कुटुंबाची भलाईच असेल. पण तुम्ही का नाही समजत? ही जनरेशन काही वेगळंच समजते. जनरेशन नाही गायत्री, आज आपली मुलं आपल्या विरुद्ध एवढं काही करू इच्छित आहेत. असं वाटतंय की यात आपलीच काहीतरी चूक आहे. आपण या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, चांगलं घर दिलं, परंतु कदाचित चांगले संस्कार करण्यात आपली चूक झाली. आपण काही म्हणण्याची, आपल्या निर्णयांची त्यांना किंमतच नाहीये. एका क्षणात मन तोडून टाकतात. हाच तर फरक आहे आपल्या देशामध्ये आणि या परदेशामध्ये. कधी कधी विचार करतो गायत्री की कदाचित पैसे कमवण्याची गरज मला इथे घेऊन आली नसती तर मी आपला भारत सोडून कधीच इथे आलो नसतो. तुला आठवतंय गायत्री, जेव्हा ही मुलं छोटी छोटी होती, आपण त्यांना जरासं जरी काही लागलं तरी आपण किती घाबरून जायचो अगं. त्यांच्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला व्हायचा. आणि आज जेव्हा हे मोठे झाले तेव्हा आमच्या मनावर आघातावर आघात करत सुटले. अगं, यांना आपला त्रास दिसत नाही का? यातना दिसत नाहीत का? काय एवढे निष्ठुर झाले ते? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फाईन फाईन. या व्हॉट टेन्शन मध्ये वाटते. काही स्पेशल पूजा वगैरे चालली आहे का? नाही म्हणजे संपली असेल तर नाश्ता करूया. हो मामा, ये ना नाश्ता करूया. तुम्ही नाश्ता करून घ्या. आज काही मी जेवणार नाहीये. आज माझं व्रत आहे. व्रत? व्रत? काय? मला माझ्या मुलीसाठी तपस्या तर करावीच लागेल ना. माझ्या मुलीला कळत नाहीये तिचं सुख कशामध्ये आहे. म्हणून जोपर्यंत देवबाप्पा माझ्या मुलीला सद्बुद्धी देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण तोंडात घेणार नाही. हा काय वेडेपणा आहे? हा वेडेपणा नाहीये. एक आई आपल्या मुलीसाठी ईश्वराला साकडं घालतेय की ती एवढं चांगलं स्थळ कसं नाकारू शकते. मम्मी चल ना, सोड ना आता हे सगळं. नाही, तू माझी काळजी नको करूस. मला नाही जेवायचं. आणि तसंही एकदा नाही जेवले तर मरणार नाहीये मी. आणि तुला आमच्या सुखाची, आमच्या निर्णयाची काहीच कदर नाहीये. मम्मी असं काही नाहीये. मग काय आहे? मग का नकार देतेस तू लग्नाला? सर्व परीने समजावून थकले मी. मम्मी प्लीज. बस राहू दे. माझी काळजी करू नकोस तू. आणि हो, जरी मी जीवानीशी गेले ना तरी तू तुझ्या निर्णयावर ठामच राहो. मम्मी
मम्मी मी तुझ्यावर खूप प्रेम करते ग. खोटं, साफ खोटं. बघितलं तुझं प्रेम. जर तुझं आमच्यावर प्रेम असतं तर या स्थळाला नकार दिला नसतास. पण तुझा तर आमच्यावर विश्वासच नाहीये. विश्वास आहे मम्मी, स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. विश्वास आहे ना, मग त्या स्थळाला होकार देऊन सिद्ध का नाही करत? मीना, हे काय बोलतेस तू? मम्मी माझ्यासाठी स्वतःला त्रास नको करून घेऊस. जर तुमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे तर मी लग्नासाठी तयार आहे. काय तू खरं बोलतेस? हं. तू लग्नाला तयार झालीस? मला माहिती होतं तुझं आमच्यावर खूप प्रेम आहे. मला माहिती होतं. जर ही साथ आम्हा यंगस्टर्सना आमच्या पेरेंट्स कडून मिळाली असती, ही लोक आमचं म्हणणं का समजून घेत नाहीत? ही गोष्ट तर त्यांना पण फील होत असेल भारती. त्यांना पण वाटत असेल ना की आपण मुलं आपल्या आई वडिलांच्या मनातली गोष्ट नाही समजू शकत. या यू हॅव अ पॉइंट. आणि हा विचार करूनच माझ्या मम्मीची चिंता समजून मी होकार दिलाय. भारती, मी कॅनडात येतेय. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. लग्न करून